च्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं त्याचप्रमाणे शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या नूतनीकरणाच्या केलेल्या इमारती असतील किंवा दुग्धशाळेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावरील जळगाव शहराचे आमदार आदरणीय राजूमामा भोळे, या कार्यक्रमाचे आयोजक आणि संयोजक आदरणीय मंगेश दादा, आदरणीय अमोल दादा, आदरणीय नंदूभाऊ, आदरणीय महापौर, उपमहापौर, आदरणीय शरद भाऊ महाजन, आदरणीय संजीव भाऊ पवार, आदरणीय रोहित दादा निकम, आदरणीय कलेक्टर साहेब, आयुक्त साहेब, व्यासपीठावर बसलेले या ठिकाणी रमेश दादा चौधरी, सगळे सन्मान्य संचालक मंडळ, बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी आपला जास्त वेळ काय होणार नाही कारण की बऱ्याच खुर्च्या आता मागच्या खाली झालेल्या आहेत, कारण की लोकही किती वेळ बसणार त्यालाही मर्यादा आहे. पण आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय जेटी दादा महाजन यांना मी आदरांजली अर्पण करतो. खरं म्हणायला तर विद्यार्थी दशेमध्ये असताना मला आठवतं की ज्यावेळेस जेटी दादा हे आमदार होते, मंत्री होते, त्यावेळेस आम्ही शिवसेनेचं काम करायचो आणि आमच्या थडीवरचे रामबुवांना असतील, मंगलांना असतील, डेकूदादा असतील, हे त्यांचे अगदी परिचय राहायचे. दादांचं राहणीमान म्हणजे साधं धोतर, पंचा, शर्ट आणि डोक्यावरची टोपी, पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक शेतकरी आला अशा पद्धतीचं चित्र त्यांच्या चेहऱ्यावरून आणि राहणीवरून दिसायचं. तसं पाहिलं तर ते उच्च शिक्षित होते, पण त्यांची नाड ही शेतीशी होती आणि शेतीबरोबर त्यांच्या हे लक्षात आलं होतं की शेतीला जर आपल्याला शेतकऱ्याला जर मोठं करायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये त्याला पूरक असे व्यवसाय आणावे लागतील. म्हणून त्यांनी दूध उत्पादक संघ असेल, शेतकी संघ असेल किंवा सहकारी साखर कारखाना असेल, अशासारख्या संस्था ह्या आणल्याच, पण त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेकरता सुद्धा त्यांनी त्या परिसरामध्ये शिक्षण व्यवस्थेचं मोठ्या प्रमाणामध्ये संस्थांचं जाळं उभं केलं. आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की या ठिकाणी बोलले मंगेश दादा की त्यांच्या काळामध्ये हा पुतळा होतोय, आपल्या काळामध्ये होतोय, त्यांच्या काळामध्ये होतोय. हे बघा, ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या ठरलेल्या असतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं की ज्यांच्या काळात झाल्या किंवा नाही झाल्या, पण त्यांचं काम जे होतं ते काम ओळखण्याकरता जी कल्पना आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आली, त्याच्यामुळे हा पुतळा उभा राहिला. खरं म्हणायला गेलं तर आता आपण सत्तेमध्ये आहोत, त्यामुळे सत्तेमधल्या लोकांच्या डोक्यामध्ये ही कल्पना येणं, कारण की हे पुतळे उभं राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. या लोकांनी केलेलं खरं काम आहे. त्यांनी काय सांगितलं, दादा आपल्याला, आम्ही संस्था उभ्या केल्या आहे, तुम्ही नीट ठेवा, नीट चालवा, कार्यक्रम करू नका त्या संस्थेचा. रवी दादा त्याचा कार्यक्रम विष्णुभाऊ करू नका. या दिलेल्या संस्था आहे, या चाब्या आहे, या बिल्डिंग आहे, या चांगल्या ठेवा. त्याचा कार्यक्रम केला तर सगळं कार्यक्रम होऊन जाईल. आज आपली परिस्थिती काय आहे? दूध संघ समजून घ्या, सोडा बरा दिसला तरी आपले कारखाने बऱ्यापैकी सगळे बंद आहे. एकही कारखाना आपला सुरू नाही. ही भूषणावय बाब नाही. जे प्रायव्हेट कारखाने काढतात ते जोरदार चालतात. तर मंगेश दादांचा बाहेर प्रायव्हेट कारखाना होता आहे ना, तो जोरात चालत होता. आणि इकडे कसं काय चालत तुमच्या बेलगंगा, आमच्या कासोदा, आता ते चालू करताय, तो विषय सोडा. पण या लोकांनी दिलेल्या ज्या वास्तू आहे त्या जरी आपण सुरक्षित चालू ठेवल्या तरी मला तरी असं वाटतं की सहकार क्षेत्र हे मजबूतीनं जळगाव जिल्ह्यामध्ये उभं होतं, ते मजबूतीनं उभं राहील असं मला या ठिकाणी वाटतं. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की या प्रिमायसेसमध्ये माझी यायची इच्छाच नव्हती. हे चिमन आबा आणि संजीव पवार, हे पवार कुठे काय करून टाकतील याचा भरोसा नाही. त्यांनी बळजबरी मला उभं केला. मला सहकार क्षेत्रामध्ये उभं राहणं आवडतच नाही पहिली गोष्ट, कारण इथे सह्या करण्यापासून विचार करावा लागतो, आहे की नाही? तुम्ही विचारीसन करताच की नाही, सह्या विचारून करा, कारण की इथे सह्या करतानाही विचार करावा लागतो. कारण की आपण पाहिलं मागच्या काळामध्ये नुसता एकच मुंडे आला तर दूध वाढून गेला आपलं, आहे की नाही? एकच मुंडे आले, सगळं दूध वाढायला लागून गेलं सगळं राज्यामध्ये. पनीर सापडत नाही कुठे. एक पारशी नावाची डेअरी आहे मुंबईतली, ती सुद्धा बंद आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की जर चांगले अधिकारी, चांगले प्रशासक बसले तर काय होतं. तर आज आम्ही लांबूनच बघतोय. मी तर 100 वेळेस जात असेल या गेटवरून. मी बोय कधी नाही, हा गेट कोणाचे
चांगलं चालू आहे ना. MDंना कधी मध्ये फोन लावतो, माणसं लावायची असते थोडेफार किरकोळ कारकोळ, डेली बेसिसला लावून द्या, कोणाची गाडी लावायची, इतकंच काम आहे माझं. दुसरं काही काम आहे का सांगा तुम्ही? काय बत्ता घेत नाही, बत्ता बी घ्यायचा नाही, कोणीच घेत नाही आम्ही बत्ता. काय घ्यायचा बत्ता? ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला इथे बसवलं आहे त्यामुळे मंगे दादाला म्हणतो तू जावर होय, तू करेगा तेरा भला, नाही करेगा तेरा भला. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे, फक्त शेतकऱ्यांना वाचवा म्हणून आम्ही विश्वास तुमच्यावर टाकलेला आहे. नाहीतर मग मागचे बरे होते अशी म्हणण्याची वेळ येऊ नये. हा बरा होता, इतकं जरी सहकार क्षेत्रामध्ये आपण काम केलं तर शेतकरी आपल्याला 100% आशीर्वाद देतात. आणि JT दादांनी हे एवढं मोठं उभं केलं. बाळासाहेब चौधरी त्या टायमाचे नेते होते, रमेश दादा त्या काळामध्ये आमदार होते 3 वेळेस ना दादा तुम्ही? दादा 3 वेळेस सभापती. हे असे भोळे भाळे लोक होते त्यावेळेस. कोण? मी नाही भोळा हो, मी नाही. दिलीप भोळे होते. मी कशाला भोळा? बोळा राहते तर खाऊन जाते नाही भाजपवाले. मला सांगायचा अर्थ असा आहे की हे असं चालतं बरं. गिरीश भाऊनी तर तो तुमच्यावरच चालीन कार्यक्रम. तर सांगायचा अर्थ असा आहे की हे सर्वसाधारण त्या काळामध्ये काँग्रेसच्या काळातले हे काम करणारे कार्यकर्ते होते. आणि त्यावेळेस काँग्रेसच्या काळामध्ये जरी सहकारी संस्था होत्या तर ह्या लोकांनी मोठ्या केल्या. विनोदाचा भाग सोडा, मुरलीधरांना काँग्रेसचे होते, बरोबर आहे. पण मग काय सांगायचे ते काँग्रेसच्या सभेत? पुढचा आमदार कोण होईल? गुलाबराव पाटील होईल. का सांगायचे? आता मी तर शिवसेनेचा होतो. ते हे लोक माणसं ओळखायचे आणि त्यांची बाजू ओळखून काम करायचे. माझी विनंती हीच आहे की आतापर्यंत खूप चांगलं चाललेलं आहे. दूध फेडरेशन शेतकऱ्यांकरता काम करत आहे. बँक, आता बँकेची तुमची निवडणूक आहे, तुम्ही बँककडे ध्यान ठेवा. बाई उचकी नको जेव्हा ती बँक हो. आमचं काम म्हणणं जाऊ द्या, आता हे जनरल बोलत नाही मी. तर माझ्या तोंडात येऊन जात तुमचं TV-वाले लगेच सापडलेले असताय. यांना नुसतं बारीक गोष्ट सापडली तर मी फार सांभाळून बोलायला लागलो आहे. आणि आणखी जळगाव शहरात कार्यक्रम आहे, बरोबर की नाही आयुक्त साहेब? जळगाव शहरामध्ये कार्यक्रम असल्यामुळे हे सगळे पत्रकार इथे असतात त्या जिल्ह्याचे, त्यामुळे फार सांभाळून बोलावं लागतं. पण असो, हा कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि शरद भाऊंना आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप आनंद वाटला असेल आज की माझ्या वडिलांनी केलेलं कर्तव्य, जिल्ह्याकरता केलेलं योगदान हे माझ्या जिल्ह्याने ओळखलं, हे त्यांच्या मनामध्ये आज आनंदाचा क्षण आहे. आणि ते सुद्धा एक मितभाषी आहे. ते मला वाटतं ते पण जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी पण आपल्या वडिलांचा वारसा दाखवला आहे, चालू सुरू ठेवलेला आहे. आणि आज या ठिकाणी गिरीश भाऊ पण येणार होते, संजू भाऊ पण येणार होते. मी तर येऊ शकत नव्हतो, ते तरी येऊ शकले असते. मी काल 1:30 वाजता दिल्ली पोचलो, 9चं विमानचं तिकीट काढलं. मीटिंगमध्ये जो दांगडो झाला थोडासा, ती मीटिंग चालली 10 वाजेला. मग शेवटी काय करायचं, 11:30चं विमानाचं तिकीट भेटलं. 1:30 वाजता मी मुंबईत आलो, 2 वाजता झोपलो, 5ला उठून 6ला ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्येच कपडे बदलून इकडे आलो मी. पण माझं प्रेम होतं, कारण की मी लहानपणी या माणसाला पाहिलेलं होतं. या माणसाला मी लहानपणी पाहिलेलं होतं आणि ते माझ्या नशिबात होतं की गुलाबराव जा, शेतकऱ्याच्या पोराच्या हातानं शेतकऱ्याच्या माणसाचा पुतळ्याचं उद्घाटन ठेवलेलं आहे, तू जा. म्हणून माझ्या हाताने उद्घाटन झालं. जरी 3 जण आम्ही मंत्री येऊ शकत नव्हतो, तरी दोघांचे प्रतिनिधी म्हणून मला एकट्याला येताना इथं संधी मिळाली. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आदरणीय संजू भाऊ सावकारे हे जरी येऊ शकले नसले तरी त्यांच्यातर्फे सुद्धा मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. गिरीश भाऊंचा तर या ठिकाणी संदेशच आलेला आहे. आणि मला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये असे कामं होत असताना आता आम्ही बहिणाबाईंच्या नावानं कॉलेज उभं केलं होतं. आमच्या लक्षामध्ये आलं जिल्हा नियोजन समितीच्या सगळ्या आमदारांनी त्यावेळेस, साहेब कलेक्टर साहेब, आम्ही प्रस्ताव मांडला की कवयित्री बहिणाबाई ही जगाला मार्गदर्शन करणाऱ्या कविता देते, तिच्या नावाने कॉलेज उभं राहतं आणि तिथे पुतळा नाही. त्याचं सुद्धा अनावरण आता काही दिवसापूर्वी झालं आणि त्याला सुद्धा आपण जिल्हा नियोजन समितीमधून 2 करोड रुपये दिले होते. आणि आज तिथे दिमाखानं बहिणाबाईचा पुतळा उभा राहतोय. कारण की ह्या लोकांच्या चिरंतर आठवणी ठेवण्यासाठी काही ठिकाणी यांचे पुतळे किंवा यांच्या वास्तू उभं करणं हे अत्यावश्यक गरजेचं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं वेळ भरपूर झाला असल्यामुळे आदरणीय JT दादा आणि त्यांच्या कुटुंबियांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा तर देतोच, पण JT दादांनी केलेल्या कार्याला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नतमस्तक होतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा